महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळ्याने गाजला सकल मराठा समाज कर्जतचा उपक्रम। नवनाथ घाडगे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्यात नवचैतन्य। मराठा भवन उभारण्यासाठी 2 कोटी निधी देण्याचे आमदार थोरवे यांचे आश्वासन। सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा नुकताच रॉयल गार्डन कर्जत येथे अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील 10वी 12वी परीक्षेत प्रथम 3 क्रमांक पटकावणाऱ्या तब्बल 150 मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष नवनाथ घाडगे यांनी आपल्या सखोल आणि प्रभावी मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थी पालक वर्गाला मंत्रमुग्ध केले। त्यांनी मराठा सेवा संघाची वाटचाल, समाजातील युवकांसाठीचे विविध उपक्रम याविषयी भाष्य करत विद्यार्थ्यांनी अपयशामुळे खचून न जाता सातत्यानं प्रगती साधावी असे स्पष्ट शब्दात सांगितले। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलनाचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। प्रारंभी प्रास्ताविक करताना राजेश लाड यांनी कर्जत तालुक्याच्या आरक्षण आंदोलनातील योगदानाचे स्मरण करून दिले। त्यांनी असे नमूद केले की विद्यार्थी गौरव सोहळा समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल। तसेच भविष्यात वधूवर मेळावे, मार्गदर्शन शिबिरे राबवण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, राज्य मराठा समन्वयक विनोद साबळे तसेच सुनील पाटील, मंगेश तळवी, गणेश कडू हे देखील उपस्थित होते। यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, तालुक्यातील विविध गावातील मराठा समन्वयक आणि प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। आपल्या भाषणात आमदार महेंद्र थोरवे यांनी समाजाने एकत्रित राहून केलेल्या आरक्षण लढ्याचे कौतुक केले। जोपर्यंत समाज आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही असे स्पष्ट मत मांडून मतभेद विसरून समाजाने एकत्र येणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मराठा भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध झाली असून 2 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी कर्जत हा आमचा बालेकिल्ला असल्याचं अभिमानाने सांगितलं आहे। त्यांनी आमदार थोरवे यांना विधानसभेत आरक्षणाची मागणी ठामपणे मांडण्याचं आवाहन केलं आहे। या कार्यक्रमात शंकर थोरवे, विलास थोरवे, अशोक सामंत, गोपाळ शेळके, किरण ठाकरे, सूर्याजी ठाणगे, संतोष भोईर, मधुकर घारे, प्रदीप ठाकरे, भगवान शिंदे, भीमसेन बडेकर, कृष्णा घाडगे, अरुण देशमुख, मधुकर म्हसे, संभाजी जगताप, उदय पाटील, ज्ञानेश्वर भालिवडे, उमेश म्हसे, रत्नाकर बडेकर, अनिल भोसले, कैलास महामले, शरद बडेकर, प्रमोद खडे, योगेश बडेकर, जगदीश ठाकरे, विजय हांडे, लहू श्रीखंडे, बजरंग श्रीखंडे, अंकुश दाभणे, पंकज पाटील, प्रमिला बोराडे, सुरेश बोराडे, जनार्दन म्हसकर, सागर शेळके, अनिल मोरे, संतोष थोरवे, सोमनाथ पालकर, महेंद्र चंदर, महेंद्र भोईर, प्रमोद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन अक्षय तिखंडे यांनी केले। आभार प्रदर्शन अनिल भोसले यांनी केले। या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकत्रीकरणाला बळ मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतानाच मराठा समाजासाठी होणाऱ्या आगामी उपक्रमांची दिशा ठरवणारा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।